जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर येते, कारण आता सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची जी धान्य आहे त्याची हमीभावानं खरेदी करण्यात येणार असून जिल्ह्यात 11 ठिकाणी हे हमीभाव केंद्र सुरू करण्याचा प्रस्तावही आता लागू करण्यात येणार आहे। यंदा खरीप हंगामातील पिकांचं चांगलं उत्पादन येण्यासाठी परिस्थिती असल्यानं जिल्ह्यात 11 ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्याचं प्रस्तावित असून यासाठी मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी पाठवलाय। मंजुरी येताच केंद्र सुरू करण्यात येतील असं जिल्हा पणन अधिकारी हरिदास भोसले यांनी सांगितलंय। दरम्यान सातबारावर ई-पीक नोंद असेल तरच हमीभावात धान्य खरेदी केलं जाणार आहे। जिल्ह्यात यंदा 5 लाखाहून अधिक क्षेत्रांवर खरीप पेरणी झाली आहे। सोयाबीन, तूर, उडीद, मुगाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे। जून ते ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस आणि वाढीसाठी पोषक वातावरण राहिल्यानं पिकांची वाढ जोमानं करण्यात आली आहे। यानुसार आवश्यकतेनुसार जिल्ह्यात 11 ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठवला आहे। मंजुरी आणि शासनाच्या सूचना येताच हमीभाव केंद्र सुरू करण्यात येतील असं जिल्हा पणन अधिकारी हरिदास भोसले यांनी सांगितलंय। जिल्ह्यात सोलापूर, अक्कलकोट, दुधनी, करमाळा, मानेगाव, मंगळवेढा, नंदेश्वर, मरवडे, पंढरपूर, बार्शी, कुर्डुवाडी या ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्यात येणार आहेत।